तर आज आहे ना आपण पनीर यखनी करणार आहोत. तर मी ह्यासाठी आहे ना बाहेरून पनीर मागवलेलं आहे. मी आज घरी बनवलं नाही आहे पनीर आणि आज होता सोमवार. तर इथे ना असा मी विचार केला की आज काहीतरी वेगळी डिश बनवावी आणि मेन काय ना म्हणजे मला आहे ना प्रॉब्लेम असल्यामुळे ना मी हे नाही करू शकले, देवाची पूजा वगैरे नाही करू शकले. तर आणि नैवेद्य वगैरे दाखवायचंही राहिला माझा आजच्या दिवशी. तर त्याच्यामुळे ना म्हटलं की जाऊ दे आज असंच काहीतरी जेवण बनवूया. तर इकडे ना मी पनीर घेतलं आहे. तर हे मी 200 ग्राम पनीर घेतलेलं आहे आणि ह्याला आहे ना मी आता पाण्यामध्ये असं थोडा वेळ भिजवून ठेवणार आहे. तर पाण्यामध्ये भिजवल्याने ना फ्रेंड्स असं आहे ना की पनीर सॉफ्ट होतं. जर आपण फ्रीजमध्ये ठेवलं असेल किंवा बाहेरून पण आपण जेव्हा मागवतो तेव्हा ते थंडगारच येतं. तर ते ना थोडं कडकसर असतं. तर ते होऊ नये म्हणून आपण आहे ना बाकीची तयारी करेपर्यंत त्याला पाण्यामध्ये भिजवूनच ठेवणार आहोत. इथे तुम्हाला साईडला एक दिसत असेल की मी टोफू पनीर पण मागवलेलं, पण मला ते इतकं काही खास वाटलं नाही. त्याच्यातून विशिष्ट असा उग्रट वास येत होता. तर बहुतेक त्याचं एक्सपायरी डेट ही होती, म्हणजे झालेली होती म्हणून कदाचित. तर मी रिटर्नसाठी ते हे करायचं ठरवलेलं, पण ना ते पॅक आहे, म्हणजे मी ओपन केल्यामुळे ते कदाचित होणार नाही रिटर्न. तर ठीक आहे, जाऊ देत. तर इथे आहे ना मी थोडेसे काजू घेतले आहेत. तर आपल्याला आहे ना हाफ कप काजू घ्यायचे आहेत आणि आहे ना मी त्या काजू लवकर भिजण्यासाठी मी त्यामध्ये आहे ना गरम पाणी ओतणार आहे, जेणेकरून आपले काजू छान असे भिजून पण होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यात जर काही जी टरफलं असतात छोटी छोटी अशी काजवांची कडक, ती ना कडवट अशी लागत नाही. ती सगळी असं पाण्याने, गरम पाण्याने निघून जातात. तर इथे तुम्ही बघू शकता मी काजूसुद्धा भिजत ठेवलेले आहेत. आता एका साईडला आपण आहे ना लच्छा पराठा बनवणार, त्यासाठीचं मी पीठ घेत आहे. तर पीठ आपल्याला सिंपल मळून घ्यायचं आहे. आता मी इथे ना जास्तीत जास्त म्हणजे असं गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि थोडंसं मी इथे ना मैदा घेणार आहे. जर तुम्हाला 1:1 रेशो करायचं असेल तरी तुम्ही करू शकता. अर्ध सेम म्हणजे 1 कप तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तर 1 कप तुम्ही मैदा घेऊ शकता. पण ते कसं ना मग तो असं तोडताना म्हणजे जेवताना तो ना असं तोंडातच ते फिरत राहतं चावताना, बाईट करताना. तर त्याच्यामुळे ना मी तसं नाही करत. मी जास्तीत जास्त गव्हाचं पीठ घेते आणि ह्याच्यामध्ये ना आपण मीठ टाकून थोडंसं तेल सिंपल पीठ मळून घेणार आहोत. बिलकुल पण ह्याच्यामध्ये काही आपल्याला मोहन वगैरे घालायची गरज पडत नाही किंवा आपल्याला दही वगैरे घालायची पण गरज नाही. तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. मी नाही घातलेलं, मी असंच म्हणजे मळून घेतलं आहे आणि याला ना आपण असं छान मळून घेणार आहोत. तर इथे बघा मी ना असं छान मळून घेतलं आहे आणि याला ना रेस्ट करायला सुद्धा आपण ठेवणार आहोत. तर हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पर्श मॉमीज फूड लॅब. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असं स्वामी समर्थाचरणी प्रार्थना करते आणि आजचा हा नवीन व्हिडिओ सुरुवात करते. तर फ्रेंड्स, आजचा नवीन व्हिडिओ होता यखनी पनीर लच्छा पराठा. तर आपण लच्छा पराठाही बनवणार आहोत आणि यखनी पनीरही करणं, तर ही त्याचीच तयारी आहे फ्रेंड्स. तर इथे बघा माझं पीठ वगैरे मी रेस्ट करायला ठेवून दिलेलं आहे. आता मी हे इन्ग्रेडियंट्स घेतले ते इथे मी घेतले आहे धने. ते मी ह्या स्पूनच्या मेजरमेंटने घेतलेले आहेत. तर मी हे ना असे 3 स्पून घेतले आहेत. त्याच्यानंतर मी तेवढ्याच क्वांटिटीमध्ये बडीशोप घेतलेली आहे. त्यानंतर मी हाफ क्वांटिटीमध्ये म्हणजे 3 चमचे मी बडीशोप घेतली आहे. त्यानंतर मी 2 चमचे मी काळी मिरी घेतलेली आहे. दालचिनी घेतली आहे. दालचिनी मी फार थोडी घेतली आहे. त्यानंतर मी घेतली आहे इथे हिरवी इलायची. त्याच्यानंतर मी इथे घेतली आहे आणि हिरवी इलायची तुम्हाला तुमच्या मेजरमेंटप्रमाणे, जसं तर मी 3 घेतले आहे तर मी एक स्पूनला मी इथे 4 घेते इलायची. तर मी 3 स्पून घेतले तर तसं मी इथे 12 घेतल्या आहेत. आणि त्याच्यानंतर मी इथे घेतला आहे काळी इलायची. तर काळी इलायची ना मी घातली, मला जशी वाटेल, जसं मला 2 वाटलं तर मी 2 टाकेल, अदरवाईज मी पूर्ण टाकेल 4. इथे जावेत्री घेतलेली आहे, ही कसुरी मेथी घेतलेली आहे, इथे हिरवी मिरची घेतली आहे. तडका देण्यासाठी मी इथे ना हे 2 चक्रीफूल आणि तेजपत्ता घेतलेला आहे. आणि जे आपल्याला भाज्या ज्या फ्राय करायच्या ना, ते टोमॅटो, शिमला मिरची आणि कांदा हे आपण फक्त नंतरला तुपामध्ये छान अशा फ्राय करून घेणार आहोत. तर त्याच्या आधी आपण काय करणार ते सुद्धा सांगते. तर मी ना इथे पनीर घेतलेलं आहे आणि इथे ना मी काजू सुद्धा घेतलेले आहेत. हे बघा काजू. तर मी याला ना गरम पाण्यात असं भिजवून ठेवलेलं आहे, जेणेकरून ते लवकर भिजतात आणि त्याची काही जर असेल घाण तर ती निघून जाते. पनीर इथे घेतलेलं आहे. तर मी पनीरला सुद्धा कट करून घेणार, त्याला आपल्याला शॅलो फ्राय करायचं. आणि इथे मी ना सुक्या मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहेत फ्रेंड्स आणि जिरेसुद्धा घेतलेले आहेत. तर धने मी ज्या क्वांटिटीमध्ये घेतले आहेत ना तेवढ्याच क्वांटिटीमध्ये मी जिरेसुद्धा घेतलेले आहेत, कारण की जिरेसुद्धा म्हणजे मसाल्यामध्ये खूप जास्त जरुरीचे आहेत. तर इथे बघा ना मी पॅन ठेवलेला गॅसवर आणि पॅन आपला चांगला गरम झालेला आहे. तर मी इथे टाकले आहेत धने, बडीशोप, जिरे, काळी मिरे, हिरवी इलायची, काळी इलायची. त्याच्यानंतर मी टाकले आहेत दालचिनी,
त्यानंतर जावेत्री आणि आता सुक्या मिरच्या ज्या आहेत ना त्या मी टाकणार आहे. तर सुक्या मिरच्यासुद्धा मी इथे टाकून घेणार आहे फ्राय करण्यासाठी. तर आपल्याला ह्या छान अशा आहेत ना हलक्या हलक्या फ्राय करून घ्यायचं आहे. याचा सुगंध येईपर्यंत आपल्याला फक्त फ्राय करायचं आहे, जास्त डीप फ्राय करायचं नाही आहे ह्याला. डीप फ्राय मीन्स की आपल्याला असा तो काळपटपणा येईपर्यंत फ्राय नाही करायचा आहे, हलकं फ्राय करायचं आहे, जेणेकरून आपल्याला तो मिक्सरमध्ये वाटताना खूप सोपा वाटला जाईल इझिली, म्हणजे थोडासा प्रॉब्लेम नाही येणार वाटताना. तर इथे ना मिरच्या जास्त मोठ्या मोठ्या वाटत होत्या, तर मी त्यासुद्धा आहे ना कैचीने कापून घेतल्या. तर इथे बघा मी ना छान असा मसाला आहे ना म्हणजे जेवढी पण काही इन्ग्रेडियंट आहेत ना मी ते छान असे ह्याच्यामध्ये फ्राय करून घेतले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता आणि खूप छान हलका असा सुगंध सुटलेला होता. तर आता आहे ना मी ह्याला आहे ना काढून घेणार आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेणार आहे. तर बघा मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना हे सर्व ओतून घेणार आहे. तर मी मोठी इलायची आहे ना मी ती नंतर वरून टाकणार आहे, कारण की त्याचे जे वरचं जे कवर आहे ना ते आपल्याला काढून टाकायचं आणि त्याच्या आतल्या बिया घ्यायच्या आहेत. तर इथे बघा मी ना ह्या 4 ज्या इलायच्या होत्या ना त्या मी नंतरला वरून टाकल्या आहेत. तर मी त्याचं कवरवरचं जे आहे ना ते काढून घेणार आहे आणि त्यातल्या जे आतल्या बिया आहेत त्या मी टाकून घेणार आहेत, कारण त्याच टाकायच्या आहेत, कवर नाही टाकायचं आपल्याला. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या फेकायच्यासुद्धा नाही आहे, त्या आपण नंतर थोड्याशा वाटून घेऊ शकतो आणि नंतर ते चहा पावडरमध्ये टाकू शकतो. तर इथे बघा मी आहे ना पनीरसुद्धा आहे ना कट करून घेणार आहे. चौकोनी शेपमध्ये मी पनीर कट करून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता. तर मला ना थोडं पनीर असं थोडं मोठं वाटलं म्हणून मी एक कट करून पाहिलं तर ते जास्तच छोटं होत होतं. तर मी ना ह्यातले 4-5 पनीरचे जे तुकडे आहेत ना तर ही सिक्रेट आहे, म्हणजे टीप आहे ही तुम्हाला. जर तुम्हाला ग्रेव्ही बनवायची असेल ना तर ह्यामध्ये आहे ना तुम्ही 3 5 ते 6 तुम्ही यामध्ये पनीर टाकू शकता. तर आपली ग्रेव्ही अशी खूप छान आणि स्मूथ होते. तर इथे बघा मी पॅनमध्ये आहे ना तूप टाकलेलं आहे आणि तुपामध्ये ना आपण छान असे पनीरचे जे तुकडे आहेत ना ते शॅलो फ्राय करून घेणार आहोत. आणि इथे तोवर आपण जे पनीरचा जो म्हणजे यखनीचा जो मसाला बनवला आहे ना तो आपण मिक्सरच्या भांड्यात टाकला आहे, तो साईडला आपण थोडा थंड व्हायला ठेवणार आहोत. गरम गरम आपण मिक्सरमध्ये नाही वाटायचं. हे शॅलो फ्राय होईपर्यंत आपण इकडे जो मसाला आहे तो आपण वाटून घेणार आहोत. पण तो मसाला आहे ना आपल्याला दरदरा वाटायचा आहे, पावडर बिलकुल पण करायची नाही आहे फ्रेंड्स. फक्त दरदरा, असं जास्त जाडा पण नाही आणि जास्त बारीक पण नाही, मीडियम टाईपमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे हलका. तर बघा इथे माझा वाटून झालेला आहे आणि पनीरसुद्धा शॅलो फ्राय होऊन गेलेले आहेत. तर चला मग आपण हे एका साईडला ह्याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे. आणि कारण की पाणी का टाकायचं आहे फ्रेंड्स, तर पनीर आहे ना जेव्हा आपण शॅलो फ्राय करतो तर त्याला एक आहे ना कडकपणा येतो. तो कडकपणा येऊ नये म्हणून पाणी आणि मीठ टाकून आहे ना त्याला एक सॉफ्टपणा येईल. तर त्यामुळे तर ही सुद्धा एक टीप आहे पनीर बनवताना. तुम्ही जेव्हाही कधी शॅलो फ्राय कोणत्याही भाजीसाठी पनीर जेव्हा यूज करता आणि ते शॅलो फ्राय करताना तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाका, कारण पाण्याने पनीरला एक सॉफ्टपणा येतो. तर इथे बघा मी आहे ना पनीर आणि काजू हे सुद्धा घेतलं होतं. तर मी आहे ना ह्याला वाटून घेणार आहे आणि फाईन अशी याची एकदम अशी पातळ पेस्ट करणार आहे. पातळ म्हणजे एकदम असं पेस्ट जी असते ना बारीक, एकदम बारीक पावडर टाईप, तशी पेस्ट करून घेतली आहे बघा इकडे. आणि किती छान दिसत आहे ना, एकदम पांढरं शुभ्र दिसत होती पेस्ट. तर बघा इथे मी आहे ना पॅन काढून आता मी इथे कढई ठेवणार आहे गॅसवर. तर आता मी जे आपल्याला यखनी पनीर करायचं आहे ना तर त्यासाठी आपल्याला फक्त तूपच लागणार आहे. आणि ही यखनी पनीर जी आहे ती तुपातच बनवायची आहे फ्रेंड्स, तेलामध्ये नाही. जर तुम्हाला तूप नाही आवडत असेल तर तुम्ही स्किप करू शकता, तेलातही बनवू शकता किंवा बटरमध्ये सुद्धा बनवू शकता. पण तुपातली यखनी पनीर खूप टेस्टी लागते. तुम्ही बनवून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. तर इथे मी आहे ना तूप टाकलं आहे, कढई आपली गरम होते तर मी तूप टाकलेलं आहे.
आता आपण यामध्ये टाकणार आहोत जिरे। आता मी जिरे टाकले। त्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे तेजपत्ता, चक्री फूल, त्यानंतर हिरवी मिरची। तर ह्याला आहे ना छान असं आपण ही फोडणी देणार आहोत। आणि बघा खूप छान असा तडका बसले, खूप मिरची आणि ह्यानेच खूप छान असा म्हणजे खमंग सुगंध आला होता। आता मी यामध्ये टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट। जर ज्याला लसूण नाही आवडत असेल ना, तर तुम्ही लसूण स्किप करून नुसतं अद्रकची पेस्टसुद्धा ह्यात टाकू शकता। कोणाकोणाला लसूण आणि कांदा खायचा नसतो, तर तुम्ही त्याच्या कांदा आणि लसूणच्या ऐवजी आलं यूज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे। मी ह्याच्यात कांदा म्हणजे भाजीसाठीचा वापरलेला आहे। तर इथे बघा आहे ना, ह्याच्यातला अद्रक लसूणचा पेस्ट आपल्याला तोवर भाजून घ्यायची आहे ना, फ्राय करून घ्यायची तुपात। त्यातला जो कच्चापणा जो आहे ना, तो आपल्याला म्हणजे तो पूर्ण निघून गेला पाहिजे आणि छान असा टेस्ट त्याचा येतो मग। आणि जो असं छान सुगंध जेव्हा त्याचा कच्चापणा निघून जातो तर एक छान असा सुगंध येतो त्याचा। तर त्यासाठी त्याला तोवर आपल्याला असं छान फ्राय करून घ्यायचं आहे तुपामध्ये। आता मी यामध्ये टाकणार आहे काजू आणि पनीरची केलेली ग्रेव्ही, जी मी पेस्ट बनवली होती। तर ती पेस्ट जी आहे ना, ती आपल्याला कंटिन्युअसली ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, मी ह्याला आहे ना ह्याचं तेल सुटेपर्यंत ह्याला आपल्याला फ्राय करायची आहे। मी याला छान असं ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। फ्रेंड्स, तुम्ही ही यखनी पनीर नक्की बनवून बघा, तुम्हाला आवडेलच। आणि आवडल्यास मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा फ्रेंड्स। कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली यखनी पनीर। तर इथे बघा मी ना जी मिक्सरच्या भांड्याला जी थोडंसं पेस्ट लागलेली होती ना, मी त्यामध्ये पाणी टाकून त्याला हे मिक्स करून घेतलं आहे आणि तेच पाणी मी ह्यामध्ये पुन्हा टाकलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला ही ग्रेव्ही ना छान अशी हलवून घ्यायची आहे, ती थोडीशी आटेपर्यंत। आणि आटली की त्याचं एक ग्रेव्हीचं ते त्याचं तेल सुटतं आणि मग तेव्हा आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे। तर इथे बघा मी ना एका भांड्यामध्ये साईडला आता मी ह्याला ना पहिला हलवून घेते। तर बघा हळूहळू आहे ना आपली ग्रेव्ही घट्ट होत चालली, जे आपण पाणी टाकलं होतं ना ते आटून चाललेलं आहे। तर आहे ना आता मी एका भांड्यामध्ये ना इकडे दही घेतलं आहे। तर दहीसुद्धा आपल्याला असं इतकं छान पेस्ट टाईपच फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यातले काही लम्स राहिले नाही पाहिजे। आणि लम्स राहिले ना फ्रेंड्स, तर आपली ग्रेव्ही ही फाटून जाईल। तर अशा प्रकारे तर बघा इथे ना ग्रेव्हीने आपलं आपलं तेल असं सोडलेलं आहे, इथे दिसतच असेल तुम्हाला। तर आता मी ना ह्याच्यामध्ये थोडी थोडी करून दही सोडणार आहे। पूर्ण एकदाची दही नाही सोडायची, थोडी थोडी करून दही सोडायची, जेणेकरून आपली ग्रेव्ही फाटणार नाही आणि मग त्यात एक वेगळा टेस्ट नाही येणार। तर इथे बघा मी हळूहळू थोडी थोडी करून सोडते। तर त्याला आहे ना जेव्हा आपण दही सोडू ना, तर त्याला कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहायचं आहे ग्रेव्हीला, जेणेकरून ती फाटणार नाही म्हणून। तर आपल्याला अशी ती मिक्स करून घ्यायची आहे काजूच्या पेस्टमध्ये। तर अशा प्रकारे आपण संपूर्ण दही टाकून घेणार आहोत। तर मी 1 कप दही घेतलं होतं इथे आणि त्याला छान असं विस्करने पेस्ट बनवून घेतली होती, म्हणजे मिक्स करून करून मिक्सर करून करून। तर बघा आता छान अशी ग्रेव्हीला आपल्या उकळी येईल तोवर आपण इकडे आहे ना जे भाज्या घेतल्या होत्या ना त्या आपण फ्राय करून घेणार आहोत, शॅलो फ्राय। तर इथे बघा मी ना पॅनमध्ये तूप टाकलं होतं आणि या भाज्या टाकलेल्या, त्या मी भाज्या तुपातच फ्राय करून घेणार आहे। थोडंसं मीठ टाकलेलं आहे। तर आता आपल्या इथे ह्या साईडला एक ग्रेव्हीला सुद्धा आपल्या उकळी आलेली आहे छान। तर आता आपण यामध्ये टाकणार आहोत पनीर। तर आपण जे पाण्यामध्ये भिजत ठेवलेले पनीर होते ना ते काढून घ्यायचे, त्यातलं पाणी नाही टाकायचं, फक्त पनीर टाकायचे आहेत। पाणी टाकलं तर पूर्ण ग्रेव्ही एकदमच पातळ होऊन जाईल। तर फक्त पनीर टाकायचं आणि हा यखनी मसाला टाकायचा आहे जो आपण बनवला होता तो। आणि याला छान असं आपण आता मिक्स करून घेणार आहोत। तर जे पनीर जे आहे ना, तर त्याच्या पनीर आहे ना पूर्ण मसाला जो जी ग्रेव्ही ना ती सोक करून घेते। तर आपल्याला त्याच्यासाठी पनीर पहिले टाकायचं। आता मी इथे मीठ टाकणार आहे थोडंसं, थोडीशी साखरसुद्धा मी टाकणार आहे, कारण आपण ह्यामध्ये टाकलं आहे दही। तर दहीचं टेस्ट आपल्याला आंबट असं लागू नये आणि दही ही फ्रेशच घ्यायची, आंबट नाही घ्यायची। पण एक दहीचा जो टेस्ट असतो ना, गोडवटपणा, तो त्याच्यात उतरला पाहिजे, म्हणून आपण थोडंसं साखर टाकणार आहोत। आणि इथे मी या ज्या फ्राय केलेल्या भाज्या होत्या ना त्यासुद्धा मी इथे टाकून घेतल्या आहेत। तर याला आपण छान असं ग्रेव्हीमध्ये मिक्स होऊन देणार आहोत।
तर इथे बघा जे तूप बीप पण होतं ना, मी ते पूर्ण स्पॅच्युलाने कवर करून घेतलं आहे आणि ह्या कढईमध्ये टाकलं आहे. आणि याला आता छान आपण अशी मस्तपैकी मिक्स करून घेणार. आता मी ह्याच्यावरती आहे ना कसुरी मेथी थोडी हे करणार आहे, टाकून घेणार आहे आणि त्यालासुद्धा असं छान मिक्स करून घेणार आहे. तुम्ही कोथिंबीरही थोडीशी टाकू शकता ह्याच्यामध्ये कट करून. मी नाही टाकलेली कारण मी कसुरी मेथी टाकली होती. तर ज्याला कसुरी मेथी नाही टाकायची आहे किंवा टाकायची असेल तर तुम्ही दोन्हीही टाकू शकता. मला नव्हती टाकायची कोथिंबीर म्हणून मी नाही टाकली, तर तुम्ही स्किप करा किंवा टाका. तर इथे बघा आपली ग्रेव्ही एका साईडला होत असताना आता आपण लच्छा पराठाची तयारी करूया. तर मी जे इथे रेस्ट करायला ठेवलेलं पीठ जे होतं ना, मी त्याला असं छान एक गोळा घेतला आहे आणि त्याला छान असं चपातीसारखं लाटून घेणार आहे. तिथे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स. पराठामध्ये बरेचसे ह्याचे प्रकार होऊ शकतात. ट्रायंगल शेपचा पराठा होऊ शकतो, स्क्वेअर शेपचा पराठा होऊ शकतो, हा लच्छा पराठा होऊ शकतो किंवा राऊंडवाला सर्कल पराठासुद्धा होऊ शकतो. तर तुम्हाला जो आवडेल तो फ्रेंड्स तुम्ही बनवू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर इथे बघा मी ना अशी छान गोल चपाती लाटून घेतली. आता मी त्यावर असं तूप सगळीकडे पसरवून घेतलं आणि सुक्कं पीठ जे आहे ना, मी ते सुद्धा सगळीकडे असं टाकून घेतलं आहे. आता आपण याला ना असं चाकूच्या साहाय्याने किंवा कटरच्या साहाय्याने आपण असं बारीक बारीक पट्ट्या काढून घेणार आहोत. तर आहे ना चाकूने मला त्या व्यवस्थित येत नव्हत्या, म्हणून मी आहे ना पिझ्झा कटरने त्या कट करून घेतल्या फटाफट फटाफट. कारण पिझ्झा कटरने त्या पटकन कट होत होत्या. तर ज्या जाड पट्ट्या झाल्यात ना, आपण त्यालासुद्धा एक बारीक बारीक कट देणार. तर इथे बघा नंतर हे जे कट मारलेलं आहे ना, त्याला आपण असं राऊंड राऊंड करून घेणार आहोत आणि नंतर त्याला एकदम असा गोल शेप करून घेणार आहोत. नंतर थापून घेणार. तर फ्रेंड्स तुम्हाला लाटायचे तर तुम्ही लाटा, नाहीतर हाताच्या साहाय्याने फक्त तुम्ही दाबून ह्याला शेका. पण मी आहे ना ते आतमध्ये कच्चापणा राहू नये ना, म्हणून मी त्याला थोडीशी लाटून घेतली. तर इथे बघा पॅनवरती मी थोडं तूपसुद्धा अगोदरच टाकून घेतलं होतं. तर आता मी याला ना पलटी करून घेते पराठ्याला. तोवर मी इथे दुसरा पराठासुद्धा करत आहे. तर मी दुसरा पराठासुद्धा तुम्हाला परत एकदा दाखवते, तुम्हाला साईडला दिसत असेल. तर इथे मी एका साईडला गॅसवरती पण म्हणजे तव्यावरती एक पराठा ठेवला. आता मी त्याला पलटी मारून घेतला आहे. तर इथे बघा मी ना संपूर्ण पराठा एका साईडने चांगला शिजला आहे. तर मी त्याला आहे ना तूप लावून चांगला असा भाजून घेणार आहे. शिजला नाही फ्रेंड, सॉरी. तर भाजून घेणार आहे असं आणि दुसऱ्या साईडने सुद्धा मी असं तूप लावूनच भाजून घेणार आहे फ्रेंड्स. थोडीशी शब्दांची गल्लत होते फ्रेंड्स, समजून घ्या. तर ठीक आहे. तर इकडे आहे ना मी तर इकडे बघा माझा पराठा आहे ना छान असं फ्राय झालं. तर मी ना ह्याला वरून असं तूप लावून घेणार आहे, जेणेकरून आहे ना आपला पराठा जो आहे ना तो असं लच्छा सोडेल. तर इथे बघा मी एका साईडला ना ह्याला असं हातानेच असं आचून घेते, जेणेकरून आहे ना जो त्याचे जे लच्छे जे आहेत ना ते असे मोकळे होऊन जातात आणि मग खायलासुद्धा खूप छान असे लागतात. तर दिसायलासुद्धा ते सुंदर दिसत होते. तर एक एक पट्टी जी आपण कट केलेली होती ना ती पूर्ण अशी वर उभारून दिसत होती फ्रेंड्स. तर इथे बघा मी ना दुसरा पराठा पण तुम्हाला शेकून दाखवते आणि त्यालासुद्धा मी कसं करतो ना ते सुद्धा दाखवते. तर इथे बघा मी ना छान असं तूप लावून घेतलेलं आहे आणि पराठाच आपण छान फ्राय करून घेणार आहोत मस्तपैकी तुपामध्ये. फ्राय नाही, सॉरी, भाजून घेणार आहोत आपला लच्छा. तर बघा इथे छान असा लच्छा झालेला आहे. तर असा लच्छा झाल्यावरती ना तुम्ही ह्याला आहे ना गरम गरम असेल तेव्हाच त्याला असं दोन्ही हाताच्या साहाय्याने असं हे करून घ्या, दाबून घ्या, जेणेकरून आहे ना हलका हलका प्रेस करायचं आहे आपल्याला, जेणेकरून त्याचे जे लच्छे जे आहेत ना ते निघत राहतील हळूहळू. तर इथे बघा माझी रेसिपी रेडी झाली आहे. तर तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.